नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र धनिष्ठ आहे. योग वैधृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:08 ते 3:50 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:49 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:22 ते 9:04 आणि यमगंड काळ सकाळी 10:45 ते 12:27 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दुपारी 1:10 हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र रवी आणि गुरुबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे. हर्षलबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊ 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या दुपारी 1:10 हा चंद्र लाभ स्थानांमध्ये भ्रमण करेल. द्वितीयातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातील रवी गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही ओळखून घ्याल. त्यामध्ये कुठलेही अडथळे येणार नाही. तुमच्या कामाची वाहवासुद्धा होईल. तुम्ही थोडे बिझी राहाल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकते. तुमचा मूड कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता किंवा नवीन कामं सुरू करण्याच्या दृष्टीने सुद्धा दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे. मात्र जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. याचप्रमाणे खर्चावरती सुद्धा थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:10 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातील रवी गुरुबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दिवसभराचे महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी जर का तुम्ही हाती घेतली तर ती अगदी सहजपणे विनासायास पूर्ण होते. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र भावभावनामध्ये थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मात्र कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही नवीन संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकेल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:10 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतल्या रवी गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. काही छोटे मोठे लाभ मिळू शकतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमची जी मानसिकता आहे ती अचानकपणे सकारात्मकतेमध्ये बदलून जाईल.
तुमच्यातील कॉन्फिडन्स, एनर्जी आणि तुमचा मूड, मनस्थिती अतिशय पॉझिटिव्ह दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करून दाखवाल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. नवीन कामाची सुरुवातसुद्धा दुपारनंतरच्या कालावधीमध्ये करू शकता. नवनवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतील. थोडं फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं किंवा त्या संदर्भातले निर्णय मात्र घेऊ नका. दिवस दुपारनंतरचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:10 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. व्ययातील रवी आणि गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आणि द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दिवसभरातील जी काही महत्त्वपूर्ण कामं आहेत हे दुपारच्या आधी करून घ्या. तुमचा मूडसुद्धा चांगला राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंधसुद्धा सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, शारीरिक दुखापतीचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. छोटे मोठे आर्थिक लाभसुद्धा मिळू शकतील. दुपारपर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:10 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. लाभातल्या रवी आणि गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोगसुद्धा करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसात दुपारनंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमची बरीचशी कामं मार्गी लागतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकते. स्वतःच्या भावभावनांवरती मात्र नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:10 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. दशमातल्या रवी गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे. दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. तुमचा मूडसुद्धा चांगला राहील, कॉन्फिडन्ससुद्धा चांगला राहील आणि तुमची कामं व्यवस्थितपणे मार्गी लागू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा करू नका. उलटपक्षी थोडासा स्ट्रेस आल्यासारखा जाणवेल. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं थोडंसं गरजेचं राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या पॉझिटिव्ह असतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:10 हा चंद्र तुमच्या 5म स्थानात भ्रमण करेल. भाग्यातल्या रवी आणि गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस फार महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही फारसे काही ॲक्टिव्ह नसाल. थोडासा आराम करावासा वाटेल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये काही महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल दिसून येतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. नवीन कामाची सुरुवातसुद्धा करू शकता. याचप्रमाणे भाग्याचे उत्तम साथ दुपारनंतरच्या कालावधीमध्ये लाभू शकेल. थोडंसं फिरणं होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोटे मोठे चहाच्या कपातले वादळं अशी काही परिस्थिती ओढू शकेल. मात्र दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:10 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. अष्टमातल्या रवी गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. तुमच्यातला ॲक्टिव्हपणा हा उत्तम दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर छोटे मोठे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योगसुद्धा संभवतो. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता किंवा ती पूर्ण होताना दिसतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:10 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. सप्तमातील रवी आणि गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार पूर्ण करून घ्या. काही चांगले आर्थिक लाभ किंवा गुंतवणूक होऊ शकेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ते पूर्णसुद्धा होताना दिसतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. मात्र कमिटमेंट किंवा कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं जपून राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:10 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. षष्ठातील रवी गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि पंचमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमची मानसिकता अतिशय सकारात्मक दिसून येईल. तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडामोडी तुमच्या कानावर येतील. त्या संदर्भातल्या काही चांगल्या अपेक्षित बातमीसुद्धा तुम्हाला समजू शकेल. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनपेक्षित अनावश्यक खर्च होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:10 हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल आणि पंचमातील रवी गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं थोडंसं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची स्फूर्ती, आत्मविश्वास हा तुमच्यामध्ये दिसून येईल. त्यामुळे सकारात्मक मानसिकतेचा अनुभव तुम्ही जरूर घ्या. हाती घेतलेली कामं मार्गी लागू शकतील. महत्त्वपूर्ण काही संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या भविष्यकालीन योजनेकरता सकारात्मक असतील, पॉझिटिव्ह असतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू शकता आणि जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा दुपारनंतरचा कालावधी अतिशय शुभफलदायी राहील. मात्र जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध वादविवादाने पूर्ण होऊ शकतील. याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. मात्र दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:10 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि चतुर्थातील रवी गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये काही तुमचे आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे
दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं नकारात्मक किंवा नेगेटिव्ह माइंड किंवा तुमची मानसिकता दिसत येईल. या संदर्भात थोडी काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं अत्यंत गरजेचं राहील. थोडीशी दमछाक झाल्यासारखं वाटेल, फिरणं वगैरे थोडंसं जास्त होऊ शकेल. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.